मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला थंबनेलवरनं तर कळालंच असणार आहे। तर आता मी पुण्यामध्ये आली आहे खास साडी घेण्यासाठी खरं, आणि ते पण आहे ना माहेश्वरी। तर आता ह्या ज्यांच्याकडे आहे ना खरंच खूप छान अशा माहेश्वरी साड्या आहेत। तर ते बघण्यासाठी ना म्हणजे ना माझी मोठ्या नणंदबाई आणि मी असं आम्ही दोघी जणी आलेलो होतो। तर आम्ही ना यांचा एक व्हिडिओ बघितला होता खरं तर, माझ्यामध्ये YouTubeवरच बघितला होता। त्यांच्याकडे खूप छान अशा साड्या भेटतात। तर मग आहे ना आम्ही दोघींनी ठरवलं की यांच्याकडे जाऊन बघूया, आणि मग आहे ना खरंच बघितलं आम्ही साड्या। आणि त्यात म्हणजे मला आहे ना हळदी-कुंकासाठी साडी घ्यायचीच होती, आणि ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं की मला कोणत्या कलरची साडी घ्यायची आहे ते। तर म्हणजे मग मी असं आहे ना हे करत असते, ठरवत असते। त्याच्यानुसारच आहे ना मग जी घ्यायची आहे ना तेवढंच घ्यायची, बाकीच्या बघत नाही बसायचं, नाही तर मग आपलं मन आहे ना फार हे असतं खरं बायकांचं। जी घ्यायची असते ना ती नाही घेत आपण, भलत्या साड्या घेतो। त्याच्यामुळे मग आहे ना मी दरवेळेस ठरवत असते की मला ही नाही हीच साडी घ्यायची, आणि कलरसुद्धा मी नाही ह्यावेळेस ठरवलेला होता। आणि ना म्हटलं बघूया, आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना आहे ना जास्त करून माहेश्वरी साड्या खरंच खूप आवडतात, आणि त्यातल्या त्यात मला तर प्रचंड आवडतात। त्याच्यामुळे ना म्हटलं आपण बघूया यांच्याकडे आहे का, म्हणजे आपल्याला आवडते की नाही। तर म्हणून आहे ना मी बघायला आलो, खरंच खूप छान कलेक्शन होतं त्यांच्याकडे साड्यांचं। तर तुम्हाला पण आहे ना म्हणजे मी सुरुवातीला दाखवलंय की कुठं आहे साड्यांचं, सो तुम्ही पण आहे ना घेऊ शकताय। तर आता आम्ही दोघी जणी ना मस्त बघतोय साड्या। माहेश्वरी हँडलूम साडी आहे आणि त्याच्यावरती सगळं हँड प्रिंट आहे। ही पण हे ब्लॉक तयार करून लाईव्ह प्रिंट केलेली आहे याच्यावर। त्याची काय प्राइस आहे? ही 6,900। छान आहे, पण खूपच सुंदर आहे ते। पदराला येणार ही लाईव्ह प्रिंट अशी, आणि हा ब्लाउज आहे त्याचा प्लेन। असं काही युनिक घालायचं जर असलं तर छान आहे ते। आता ह्याच्यामध्ये 2-4 पीस आहेत। आपण खूप वापरलेत आहे ना पहिले, आता लॉकडाऊन नंतर घेणंच बंद झालं आपलं। हां, मस्त कलर आहे ना। याच्यामध्ये हँड पेंटेड पण येतात, म्हणजे ऍक्च्युअल ब्रश पेंटेड असतात पण त्याला हँड पेंटेड माहेश्वरी म्हणतात। तो पण प्रकार येईल आता। तर चला आता आहे ना भरपूर साड्या बघितल्या, त्यात मी एक साडी घेतली, आणि म्हणजे माझ्या नंदेला म्हणजे अक्कांना आहे ना जशा पाहिजेल होत्या ना त्या नव्हत्या साड्या, आणि 1 महिन्याने येणार होत्या म्हणजे त्या साड्या। तर मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही दोघीजणी परत जाणार आहे आणि घेणार आहोत ती साडी, म्हणजे तुमच्याबरोबर पण मी ती शेअर करेलच। आणि मी मस्त अशी साडी घेतली माहेश्वरी, मला म्हणजे ना जो कलर हवा होता ना तो छान असा भेटलेला आहे। पण आता तुम्हाला हळदी-कुंकाच्या दिवशीच बघायला भेटेल मी कोणती साडी घेतली आहे। तर आता त्याच्यानंतर आम्ही दोघी जणी ना रविवार पेठेमध्ये आलो, कारण की मला थोडंफार सामान घ्यायचं होतं, आणि ना म्हणजे हळदी-कुंकाचं पण घ्यायचं होतं आणि दुसरं पण असं सामान घ्यायचं होतं। तर ते घेण्यासाठी आलो होतो, आणि इथे बघू शकता ब्लाऊज पीस मस्त आहे ना, म्हणजे आपण कसं आता पैठणी साडी वगैरे घालतो, तर आजकाल आहे ना साडीमधला ब्लाऊज न घालताना या पद्धतीचं आहे ना ब्लाऊज घालतात। माझ्या मते 200 का 250 रुपये मीटर होतं ते ब्लाऊज। तर असं आहे ना बघत होतं, आणि आता कसं 26 जानेवारी पण येणार आहे, तर छानपैकी सगळीकडे आहे ना तेच तिरंगाचे ड्रेस वगैरे असं काही सगळं होतं। आणि ना हळदी-कुंकासाठी पण आहे ना ह्यावेळेस आहे ना खूप असं छान-छान आहे ना व्हरायटीमध्ये सामान होतं खरं रविवार पेठेमध्ये। त्याचबरोबर आहे ना म्हणजे कसं पतंगावर आहे ना बोरन्हाण, हळदी-कुंकू असं छान आहे ना नावं लिहिलेली होती। तर आहे ना भरपूर प्रकार होते खरं ह्यावेळेस आहे ना पतंगामध्ये। मागच्या वेळेस मी पतंग घेतले ना तर ती अशी ना फक्त प्लेन होती। तर ह्यावेळेस आहे ना भरपूर अशी व्हरायटी मला दिसली खरं, तर मी ना 1-2 प्रकार घेतलेले आहेत। तर आता मी जेव्हा आहे ना माझं हळदी-कुंकाचं डेकोरेशन वगैरे करेल ना, तर सगळं काही तुम्हाला आहे ना मी दाखवणार आहे। मी काय-काय घेतलंय, कसं डेकोरेशन करणार आहे, सगळं काही आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आता बघू शकता इथं खूप छान-छान म्हणजे ना पतंगावर आहे ना असं तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला, असं ना प्रिंट होती। तर खरंच युनिक वाटलं मला काही-काही गोष्टी। तर ह्यावेळेस आहे ना भरपूर अशी खरेदी केलेली आहे। परत एकदा मला जायचं आहे पुण्यामध्ये, अजून काही-काही गोष्टी राहिलेल्या आहेत घ्यायच्या, तर त्या पण आहे ना मी तुमच्याबरोबर आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे।
तर चला आता मस्त अशी ना जी शॉपिंग करायची होती ती केली, साडीची पण शॉपिंग झाली. आता आम्ही दोघीजणी ना मेट्रोने चाललो आहे. आलो रिक्षाने होतो दोघीजणी आणि जाताना आहे ना काही सामान एवढं नव्हतं आमच्याकडे. त्याच्यामुळे मग आम्ही ना मेट्रोने आलो घरी आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आहे ना मी थोडाफार आराम केला आणि परत एकदा ना मी चालली आहे हळदी कुंकाला. तर हळदी कुंकू कोणाचं? तर हळदी कुंकू आहे ना आमचे ना फॅमिली फ्रेंड आहे, म्हणजे जास्त जवळचे फॅमिली फ्रेंड आहे. तर त्यांच्याकडे आहे ना मी चालली आहे. आता इथे ना छानशी अशी साडी घातलेली आहे, मस्त अशी तयार होते आहे झटपट आपली, म्हणजे जास्त काही असं आहे ना फक्त एक क्रीम बस. मी तर पावडर पण लावत नाही कारण की माझी ना ड्राय स्किन आहे ना, त्याच्यामुळे मी ना पावडर मी लावतच नाही. फक्त जस्ट क्रीम लावते मी आणि मेन म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिक मला फार आवडते खरं. मी दुसरं काही जरी नाही लावलं तरी पण आहे ना लिपस्टिक ही लावतेच. बस आता एवढंच आवरून आहे ना मी लगेच आहे ना हळदी कुंकाला जाणार आहे. तर आता आम्ही दोघं जण जाऊन पटकनी लगेच येणार आहोत. कारण की ना ह्या दोघांचं आहे ना म्हणजे ना खूप दिवस झाले आहे ना बाहेर नेलं नव्हतं त्यांना कुठेच. ते मागं लागले होते. कारण की आत्ताच परीक्षा झाली दोघांची आणि त्याच्यामुळे तर आहे ना म्हटलं आता आहे ना ह्या दोघांना आहे ना म्हणजे मॉलमध्ये जाणार होतो आम्ही. तसंच तिकडे आहे ना डिनर पण करणार होतो. पण म्हटलं सुरुवातीला आहे ना मी ना हळदी कुंकू घेऊन येते आणि मग आहे ना तुम्हाला काय गेम वगैरे, मुलांना दुसरं काहीच नाही आवडत, फक्त गेम खेळणं बस. खाण्याला पण आहे ना त्यांचं एवढं नसतं काही असं, पण गेम फार आवडतात खरं मुलांना. त्याच्यामुळे तर चला आता इथे आली आहे मी आणि छानसं असं डेकोरेशन केलेलं आहे हळदी कुंकाचं म्हणजे. तर चला आता इथे ना फोटोज वगैरे काढायचं चालू होतं त्यांचं. तर आता मी आलो आहे गेम झोनमध्ये. ते तुम्ही बघितलंच म्हणजे यांचं गेम आणि ते सगळ्यांचं. तर आता आहे ना यांना आहे ना मी ना म्हणजे जे मसाज चेअर आहे ना त्याच्यावर मी म्हटलं तुम्ही ना मस्तपैकी ना मसाज करा तोपर्यंत, म्हणजे रिलॅक्स व्हा तोपर्यंत आहे ना मी आहे ना ह्या म्हणजे आदित्यला आहे ना हा गेम फार आवडतो आणि मला पण. तर त्याच्यामुळं मग आदित्यला म्हटलं आपण दोघं पण आहे ना खेळूया. आणि मी ना म्हणजे हळदी कुंक झालं आणि तसंच आम्ही निघालो. म्हणजे मला हे म्हणत होते की म्हणजे साडी चेंज कर, ड्रेस घाल. पण म्हटलं नको, आता मला फार कंटाळा पण आला होता आणि थोडासा उशीर पण झाला होता. म्हणजे ना मी ना 8:30 तरी वाजलेले होते आम्हाला निघायला. त्याच्यामुळे मी म्हटलं असू द्या आता. आणि आमच्या दोघांना आहे ना याच्यामध्ये फार मज्जा येते खरं. तर मी मस्त एन्जॉय केला आणि नंतर मग गेम झोन वगैरे झालं. खरेदी तर काही करायचीच म्हणजे बाकीचं काही फिरायचंच नव्हतं. आम्हाला पण नाही आणि मुलांना पण नाही. त्याच्यामुळे फक्त गेम झोन केलं आम्ही आणि नंतरून आहे ना मग डिनर करायला गेलो. तर चला मग आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. छोटासा होता. कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय.